नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पावभाजी। सगळ्यात आधी आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर मी इथं 1 वाटी पांढरा वाटाणा भिजवून घेतलेला आहे, 1 वाटी बीट आणि 1 वाटी ढोबळी मिरची हे सर्व आपण कुकरला शिजवून घ्यायचं आहे। आणि एका भांड्यात 4-5 बटाटे घेतलेले आहेत। या सर्व साहित्यात थोडंसं पाणी टाकून आणि मीठ टाकून ते सर्व कुकरला लावून घ्यायचं आहे। आणि आपण इथे कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया। एका कढईमध्ये बटर टाका, त्यानंतर 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घाला। कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या। आता यात 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो टाका। टोमॅटो शिजून मऊ झाले की मसाले टाकूया। यात थोडी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडी धना जिरा पूड। आता यात आपण पावभाजी मसाला टाकूया आणि ते छान परतून घेऊया। त्यानंतर आपण यात लाल काश्मीरी पावडर टाकले आहे आणि थोडं मीठ टाकून ते परतून घ्या। आता आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया आणि मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊयात। दुसरीकडे आपल्या भाज्या कुकरमध्ये चांगल्या शिजल्या आहेत। त्यातील जास्तीचं पाणी काढून घ्या। हे पाणी फेकून देऊ नका, नंतर गरजेनुसार वापरता येईल। आता पोटॅटो मॅशरने या सर्व भाज्या एकदम बारीक मॅश करून घ्या। मी इथे पांढरा वाटाणा मिक्सरमधून बारीक केलेला आहे, कारण हे पोटॅटो मॅशरने नीट स्मॅश होत नव्हता। आता सर्व भाज्या पोटॅटो स्मॅशरने एकजीव करून घेऊयात। इथे बघा, आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता त्या सर्व भाज्या आपण या मसाल्यामध्ये ओतूया। हे सर्व व्यवस्थित मिक्स करा। जर भाजी खूप घट्ट वाटत असेल तर आपण बाजूला ठेवलेलं भाज्यांचं गरम पाणी यात गरजेनुसार टाका। भाजी करताना नेहमी गरम पाणीच वापरा, कारण गरम पाण्यामुळे भाजीचा नैसर्गिक रंग टिकतो आणि रश्श्यावर छान तर्री येते, जो थंड पाण्याने निघून जातो। आणि थंड पाण्यामुळे भाजी आणि पाणी वेगळं दिसतं, गरम पाण्यामुळे रस्सा एकजीव आणि दाट होतो। आणि भाजी शिजत असताना तापमान कमी झालं की चव बिघडते। गरम पाण्यामुळे कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि चव आतपर्यंत उतरते। इथे आपण बघू शकतो भाजीला छान तवंग आलेला आहे। तर यामध्ये आपण बटर आणि चवीनुसार मीठ टाकून छानपैकी मिक्स करून घेऊयात। आणि वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। आणि आता 5 मिनिट मध्यम आचेवर ही भाजी छानपैकी शिजवून घेऊयात। तर आपली गरमागरम पावभाजी तयार आहे। कांदा आणि लिंबू सोबत ही भाजी सर्व करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।